मला इथे एक मला प्रश्न आहे. भारतामध्ये ही एक गोष्ट झाली, तुम्ही युरोपमध्ये जिथे विश्लेषण आणि तर्कबुद्धीला खूप महत्व आहे, तिथेही जाऊन झेंडा रोवलेला आहे, बरोबर. जर्मनीचे अगोदरचे आता चॅन्सलर होते शॉर्डर, ते होतील चॅन्सलर असं तुम्ही अगोदर भाकीत केलं होतं, बरोबर. आणि अँजेला मर्केल ज्या आता चॅन्सलर झाल्या त्या पहिल्या महिला चॅन्सलर होतील असं तुम्ही सांगितलं होतं, बरोबर. मला नीट स्मरतं की मी स्वतःच लिहिलं होतं, तुम्ही असं सांगितलं. ते लिहिताना मलाही खात्री नव्हती की अॅनालिटिकली आणि पॉलिटिकल अनालिसिस करून एक इतक्या काही जवळपर्यंत येऊ शकतो, पण हा माणूस होईल असं सांगणं धोक्याचं असतं. तर मला सांगा, जेव्हा परदेशामध्ये विशेष करून युरोपमध्ये ज्याला एका तर्कबुद्धीची हे आहे म्हणजे परंपरा आहे, तर तिथे जाऊन जेव्हा तुम्ही भविष्यवाणी करायला सुरुवात केली तर तिथे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला? लॉजिकली विचार करणारे आणि जगातले जे सायंटिफिक थॉटचे जनक आहेत ते भेटले की नाही? त्या प्रश्नाच्या उत्तराला नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तर तिथे तुम्हाला कसा अनुभव आला युरोपमध्ये? तिथे राजूजी एक गोष्टी सांगते मी की जर्मनी एक असा देश आहे जिथे संस्कृत आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा आणि भारतीय सभ्यताचा भरपूर सन्मान केलेले जातात. आणि तिथे एक आपली त्यांची स्वतःची ऍस्ट्रॉलॉजिकल रीडिंग्स आहे आणि ते रीडिंग्स भारतीय ऍस्ट्रॉलॉजी मूल आहे त्याच्या. नंतर लोक डेफिनेटली युरोपमध्ये बाकी फ्रान्स असू द्या, डेन्मार्क असू द्या, ऑस्ट्रिया असू द्या की लंडन असू द्या, ते लोक विचारतात की असा कसा होणार. आम्ही सांगतात की तुम्हाला आज मुलगा आहे ते पुढची मुलगी होणार, ते म्हणतात कसा होणार, तर आपण XXYY क्रोमोझोमचं काय होणार, हा ते कसं होणार. डेफिनेटली ते एक्सरसाइज करून आम्ही त्यांना सांगतो. कुठे काय असतात की वर्कशॉपमध्ये नाही तर आम्ही जे कॉन्फरन्स करतात त्याच्यामधले काय माणसं उठून काय बोलतात की हाऊ कॅन यू से दिस, सो देन वी हॅव टू प्रूव्ह दॅम. आम्ही सांगतात ते ना की हे कुंडलीमध्ये हे ग्रह इथे बसलेले आहे, ह्याचा प्रभाव तुमचे परिवार ग्रहावर होतात आणि ह्याचा प्रभाव जो आहे ते तुमचे कॅरियर हाऊसवर असतात, तर त्यामुळे हे होणार. अँजेला मर्केलची गोष्ट अशी आहे की 2002 मध्ये इलेक्शन झाले होते. चान्सलर शॉर्डरची भविष्यवाणी मी फ्रँकफर्ट आणि तिकडचे फार मोठे चॅनल तिथे केले होते की 3-3.5 वर्ष चान्सलर श्रॉयडर राज करेल आणि नंतर ते पॉलिटिकल मिस्टेक करेल आणि इलेक्शनची घोषणा करेल. इलेक्शनची घोषणा केल्यानंतर काहीतरी असा घटना घटेल की कोणतरी लेडी पुढे येईल आणि नेक टू नेक म्हणजे घोड्या 1% ती जिंकणार, एक नेक टू नेक नी जिंकणार आहे. आपण ते लेख लिहिला तर तेव्हा पण मी सांगितलं होता की नेक टू नेक मध्ये अँजेला मर्केल विल विन. अँड 3 राऊंड झाल्यानंतर ते डिक्लेअर झाले की आजपासून अँजेला मर्केल फर्स्ट चान्सलर जर्मनीचे होते. The instability with regard to the government of the center, यानी केंद्र सरकार के ऊपर जो अस्थिरता का माहौल था, अब क्या वो खत्म हो गया है या अब भी है? राजीव जी, ये बहुत ही गहन सवाल है और आपको याद होगा कि पिछले 2-3 शोज में भी आपने ये मुझसे पूछा था और मैंने आपको बोला था कि अगस्त और सितंबर में 2 ग्रहण लगेंगे, चंद्र और सूर्य. चंद्र ग्रहण लग चुका है, सूर्य ग्रहण लगना है और चंद्र और सूर्य ग्रहण के साथ साथ में यूपीए सरकार की गठन की कुंडली, मिसेज सोनिया गांधी की कुंडली, मिस्टर मनमोहन सिंह की कुंडली, हरकिशन सिंह सुरजीत की कुंडली का जब हम अच्छी तरह से अध्ययन करते हैं, मैं मैंडेट एस्ट्रोलॉजी में ज्यादा से ज्यादा कोशिश करता हूं कि क्लोजली देखूं उसको. इस बात में कोई दो राय नहीं कि ये 2.5 से 3 महीने केंद्र की सरकार के लिए बहुत घातक हैं. फरवरी से पहले चुनाव आने के पूरे संकेत ग्रहों के मुताबिक दिखते हैं. एक बार फिर ये मेरी बाइट आप रिपीट करेंगे कहीं ना कहीं आगे 3 महीनों में जाकर कि हमारे शो में प्रेडिक्ट किया गया था 2-2.5 महीने ये बहुत घातक है. कहीं ना कहीं न्यूक्लियर डील जो है मनमोहन सिंह साहब को, यूपीए को आपस और कॉमरेड्स को आपस में लड़ाती है और ये लड़ाना एक नियति है, ये ग्रह दशा है. इसके लिए
ग्रह दशा के मुताबिक हमने आपके शो के माध्यम से ये सरकार को 3 साल 3 महीने या 3 साल 8 महीने दिए थे, जो कि ऑलमोस्ट पूरे हो चुके हैं। 5 महीने 3 अप्रैल के बाद में आप पकड़ लें, आपके शो के माध्यम से ही दिए थे। अभी मुझे यही लगता है कि ये सरकार फरवरी से पहले गिर सकती है और दोबारा चुनाव हो सकता है। और दोबारा चुनाव अप्रैल या मई में हो सकते हैं, और गिरने की अगर प्रतिशत पूछें तो 90% है। Right, so there is a possibility that the government might fall. And remember, you heard it right here first. And that's exactly what Pandit ji has been saying for a long, long time. काफी देर से पंडित आर के शर्मा जी यही कह रहे हैं कि हो सकता है कि डॉक्टर मनमोहन सिंह की सरकार गिर जाए, और ये भी हो सकता है कि फरवरी के महीने के आसपास या उसके पहले एक बार फिर चुनाव होने के संकेत हम सबको मिल जाएं। राइट, दैट्स इट। पंडित जी बहुत बहुत शुक्रिया आपका यहाँ पर आने के लिए। थैंक यू सो मच फॉर कमिंग ओवर हियर। ऑलवेज अ प्लेजर टॉकिंग टू यू। थैंक यू।